नमस्कार मंडळी, मी मीरा आणि मीरा रोटे या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत। एक असा विषय ज्याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहे आणि ज्याचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होऊ शकतो। आजचा आपला विषय आहे केस विकून भांडे घेणे। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अनेक घरांमध्ये विशेषतः आर्थिक अडचणी असताना स्त्रिया आपल्या केसांना विकून घरातील गरजा पूर्ण करतात, ज्यात भांडी घेणे देखील समाविष्ट आहे। पण तुम्हाला माहीत आहे का की याचे आपल्या वास्तुशास्त्रावर आणि पर्यायाने आपल्या जीवनावर किती गंभीर नकारात्मक परिणाम होऊ शकतात। वास्तुशास्त्रानुसार आपले शरीर पंचतत्वांनी बनलेले आहे आणि आपले केस हे त्यातील एक महत्त्वाचे घटक आहेत। केस हे फक्त आपलं सौंदर्याचा भाग नसून ते आपल्या ऊर्जेचे आणि नशिबाचे प्रतीक देखील आहेत। जेव्हा आपण आपले केस विकतो तेव्हा आपण केवळ शारीरिक भागच नाही, तर आपली सकारात्मक ऊर्जा, आपले सौभाग्य आणि आपले आरोग्य देखील गमावू शकतो। चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया की केस विकून भांडे घेतल्याने वास्तुशास्त्रानुसार कोणते दुष्परिणाम होऊ शकतात। नंबर 1, आर्थिक अडचणी आणि दारिद्र्य। केस हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात। जेव्हा आपण केस विकतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते असे मानले जाते। यामुळे घरात आर्थिक अडचणी वाढतात, पैसा टिकत नाही आणि दारिद्र्य येते। कितीही मेहनत केली तरी पैसा येत नाही किंवा टिकत नाही। नंबर 2, आरोग्य समस्या। केस आपल्या शरीरातील जीवनशक्तीचा भाग आहेत। त्यांना विकल्याने शारीरिक ऊर्जा कमी होते आणि विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात। विशेषतः स्त्रियांना अशक्तपणा, मानसिक ताण आणि इतर अनेक शारीरिक व्याधीचा सामना करावा लागू शकतो। नंबर 3, नकारात्मक ऊर्जा आणि कलह। केस विकल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते। यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह, भांडणे आणि गैरसमज वाढतात। शांतता भंग होते आणि घरात अशांतता निर्माण होते। नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो। नंबर 4, दुर्भाग्याचे आगमन। केस हे व्यक्तीच्या नशिबाशी जोडलेले असतात। त्यांना विकल्याने दुर्भाग्याचे आगमन होते असे मानले जाते। कामात यश मिळत नाही, घेतलेले निर्णय चुकू शकतात आणि जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। नंबर 5, मानसिक ताण आणि नैराश्य। केस विकल्याने पश्चाताप आणि त्याचे परिणाम व्यक्तीला मानसिक ताण आणि नैराश्याकडे घेऊन जाऊ शकतात। स्वतःच्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग विकल्याची भावना खूप वेदनादायक असू शकते। तर मित्रांनो, या सर्व गोष्टी लक्षात घेता आर्थिक अडचणी कितीही असल्या तरी केस विकून भांडे घेणे किंवा इतर गरजा पूर्ण करणे टाळावे। आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही पण केस विकून भांडी विकत घेतली असेल तर चला यावर उपाय पाहूया। आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत। योग्य नियोजन करा, बचत करा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा। घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी नियमितपणे धूप दीप लावा, देवाची पूजा करा आणि घरात स्वच्छता ठेवा। आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा। धन्यवाद।